नमस्कार नमस्कार दर आपण व आज झालेल्या जळगाव येथे काँग्रेस पक्षाची बैठक व एक कार्यकर्त्यांची आढावा बैठक म्हणून जो कार्यक्रम पार पडला. आपल्यासोबत माजी आमदार माधव पाटील जळगावकर साहेब आहेत. त्यांच्याकडून जाणून घ्या कसा त्यांना त्यांच्या कार्यकर्त्याचा रिस्पॉन्स भेटला आणि कशी त्यांची येणाऱ्या पुढील राजकारणाची वाटचाल असेल. काय सांगणार सर की तुम्ही आज कार्यकर्त्यांची बैठक घेतली? कार्यकर्त्यांची बैठक एवढ्यासाठीच घेतली. काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्र लेवलवर प्रत्येक मतदारसंघ वाईज त्या ठिकाणी BLA नेमण्याची त्या ठिकाणी प्रोसेस चालू आहे. BLA नेमले, पण त्याच्यामध्ये ते पूर्ण प्रस्ताव तहसीलदार साहेबांकडे त्या ठिकाणी सबमिट करायचा होता. त्या संदर्भामध्ये सगळ्याला आपापल्या काही गावामधले काही जर BLAची यादी येणं बाकी असेल तर त्या सूचना देण्यासाठी आणि एक सगळ्याशी एक चर्चा किंवा एक बरेच दिवस झाली त्या ठिकाणी भेट नव्हती, त्या निमित्ताने सगळ्याची भेट आणि एक विचारविनिमय करण्यासाठी या ठिकाणी ही बैठक घेतली. आणि आपण पाहिलं या बैठकीमध्ये जे काही आहे ते मत प्रत्येक ठीक आहे, कार्यकर्त्याच्या भावना आहेत जे काय आहे त्यांनी या ठिकाणी मोकळ्या मांडल्या. कारण का मांडल्या की आपलं कुटुंब म्हणून मांडल्या. आणि माझे जे कार्यकर्ते आहेत, मी माझ्या कार्यकर्ते मला माझे कार्यकर्ते त्यांच्या कुटुंबाचा व्यक्ती म्हणून मानतात आणि मी माझ्या कार्यकर्त्याचा माझा कुटुंबातले व्यक्ती म्हणूनच मानतो. म्हणून हे आमचा एक सगळ्यासोबतचा जो संबंध आहे त्या संबंधाच्या संदर्भामध्ये एक चर्चा करण्यासाठी बैठक बोलवली आणि अशा पद्धतीने बैठक पार पडली. सर, कोणतीही निवडणूक आली आणि 4-6 महिने ओलांडले की विरोधी पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते एक तुमच्यावर आरोप लावत राहतात की माधवराव पाटील दुसऱ्या पक्षामध्ये जात आहेत. तर हे कधी पूर्णविराम लागणार आणि त्यांना तुम्ही काय सांगणार? मी माझ्या बाबतीमध्ये गेल्या 2 वर्षापासून सतत 1-2-3 महिन्याला बातमी येतेच की माधवराव पाटील या पक्षात जाणार. मी आज काँग्रेसचा सैनिक आहे, काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, काँग्रेससाठी काम करतो आणि आजही काँग्रेसच्याच कामाच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्याला बोलवलं होतं. आणि आता कार्यकर्ते आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या कानावर जे काही आलं ते मनोगत त्यांनी त्यांच्या माध्यमातून मांडलं. आणि उद्या मला जे राजकारण करायचं आहे हे राजकारण तर मला या सगळ्यांच्या जीवावर करायचं आहे. आणि हे जर माझ्या मागं नसतील तर मला काय अर्थ आहे त्याला. त्याच्यामुळं माझ्या सुखादुखात ते राहतात, त्यांच्या सुखादुखात मी राहतो. म्हणून त्यांनी मत मांडलं ते मी त्या ठिकाणी शांतपणे ऐकून घेतलं. यांच्यावर या सगळ्या प्रश्नावर पूर्णविराम लावण्यासाठी कोणती अशी बैठक वगैरे किंवा कोणता असं उपक्रम तुम्ही योजलाय का? बाकी आता उद्या जे मला कार्यकर्त्याची परत आता इथं हिमायतनगरचेच आमचे एक नेते आणि कार्यकर्ते होते. हदगावची या ठिकाणी हदगावची वेगळी बैठक घेतली मी. पण आता हदगावची हिमायतनगरची एकत्र मला बैठक घ्यायची आहे. त्या दिवशी कार्यकर्त्याला त्या बैठकीतून मार्गदर्शन करणार. सर, आपण महाविकास आघाडीमध्ये लोकसभेची निवडणुका लढवल्या. त्यामध्ये खासदार नागेश पाटील यांना आपण त्यांचं काम केलं आणि त्यांना लोकसभेवर पाठवलं होतं. आज ते पक्ष बदलत आहेत अशी चर्चा होते आणि यामध्ये आपण त्यांचं काम केलं होतं आणि त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्यासाठी काम केलं का, याच्यावर काय सांगणार? मी एक असा व्यक्ती आहे, एक तर राजकीय दृष्ट्या तुम्ही पाहिलं असेल त्यांचं आणि आमचं आजपर्यंत त्या ठिकाणी राजकीय विरोधात होता. पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी झाली. महाविकास आघाडी झाल्यानंतर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून त्यांनी होते. जेव्हा महाविकास आघाडीचे उमेदवार ते होते आणि त्या महाविकास आघाडीचा एक घटक आम्ही होतो. मग आम्ही एका जागी बसल्यानंतर आमचं एकच राहते की आपण इमानदारीनं काम करायचं, आपण त्या ठिकाणी बाकी काही डोक्यामध्ये आणायचं. आणि ते मी केलं की नाही हे जनतेला माहीत आहे. मी माझ्या विधानसभेला कमी काम केलं पण लोकसभेला सकाळी 6 पासून त्या ठिकाणी काम केलं आणि प्रामाणिकपणानं काम करून त्या ठिकाणी यावेळेसही विधान परिषदेच्या निवडणुका होती. तुम्ही अपक्ष म्हणून एक फॉर्म भरला होता आणि त्यानंतर तुम्ही माघार घेऊन त्यांचे सुपुत्र लोकसभेचे जे खासदार आहेत त्यांचे सुपुत्र कृष्णा पाटील यांना महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून समोर आणले. आणि काही दिवसाअगोदर म्हणजे विधानसभेच्या जेव्हा निवडणुका सुरू होत्या त्यावेळेस चर्चा होती की नागेश पाटील हे तुमचं काम करत नव्हते आणि त्यांच्याच मुलाला पुढे आणण्याचं एक षडयंत्र असत होते. त्याबद्दल काय सांगणार? त्याबद्दल मी काही बोलणार नाही. हे जनतेने समजून घ्यायचं.